ज्या अनुषंगाने मात्र आजच्या दिवसामध्ये अप्रतिम चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकतात गुड शॉटचे चेंडू आहेत. स्पेशली जर आपण पाहिलं तर इंजिनियर्ड फॉर क्रिकेट आपण पाहू शकाल. लॉंगर लास्टिंग कोर आपल्याला गुड शॉटच्या या चेंडूची पाहायला मिळते. परफेक्ट बाउन्स पाहायला मिळतो. ऑप्टिमाइज फॉर क्रिकेट अँड हाय डुरा फेल्ट अशा पद्धतीने गुड शॉटचा हा चेंडू मात्र बनवला गेलाय आणि तो गुड शॉट चेंडू आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये. आयुब शेख एका साईडला आपण पाहू शकाल. जबरदस्त ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना बाईक मॅन म्हणून जास्तीत जास्त पसंती मिळाले. 7 ते 8 बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहेत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. एका साईडला लखन जाधव यांना आपण पाहू शकतात. वेलकम लखन, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. मोहम्मद यांना आपण पाहू शकतात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. या स्टार्ट ऑफ द मॅच पहिलं षटक हाताळण्यासाठी. त्यानंतर मोनिश यांना आपण पाहतोय शॉट फाईन लेगला. तर सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आयुब शेख. तर एका साईडला आसिफ शेख अँड हकीम शेख ही ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये लेखाजोगा सांभाळण्यासाठी आपण पाहू शकतायत विशाल भोईर. चांगल्या प्रकारचा लेखाजोगा आमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचवला गेला या तिसऱ्या दिवसामध्ये. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी आयुब शेख. पहिला चेंडू यावेळेला ऑफ्टूमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. आपल्या परिपूर्ण हाईटचा फायदा उचलत असताना हाय आर्म ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. टप्पा अगदी मात्र ऑफ्टूमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता आणि मोहम्मद च्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेला. गुड डिलिव्हरी. डॉट चेंडू येतोय. पहिला चेंडू डॉटच्या माध्यमातून. यावेळेला पहिला हा चेंडू थोडासा स्वर मारा. विरल नायर मात्र वळतात. यस इट इज अ वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या सांघिक अकाउंट ओपन होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. आसिफ शेख एका साईडला, हकीम शेख आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोन ब्रदर्स जोडी बॅटर म्हणून आज ओळखले जात आहेत, कारण विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू सुद्धा आपण पाहू शकतात. खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली या खेळाडूने सुद्धा. अप्रतिम हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय कव्हर पॉइंट मध्ये. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते, की सिंगलच्या माध्यमातून आसिफच्या बॅटमधून एक धाव येत असताना संघाला घेऊन जातोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या धावसंख्येवर. आमदार चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या सामन्यातील पहिला चेंडू या वेळेला आपण पाहू शकता 11:38 पहिला 12:38 पहिला चेंडू फेकला गेलाय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना कासार वडवली संघ, तर एक पालघर जिल्ह्यातून बिलॉंग करताना वसई तालुक्यातून बिलॉंग करताना आपण पाहू शकतायत गावदेवी धानिव. दोन्ही संघांमध्ये कॉम्बिनेशन आपल्याला जरूर पाहायला मिळतं, परंतु क्रिकेटच्या मैदानात एकच टायटल सातत्याने गाजत राहतं, जो जीता वही सिकंदर. कारण चेसिंग कंपल्सरी आहे हा या क्रिकेटचा मात्र परिपूर्ण या स्पर्धेचा नियम आहे. मोहम्मद त्या ठिकाणी दर्शवत असताना विचारपूस करतात की कशा पद्धतीने मात्र तुम्हाला 90 अंश कोनमध्ये क्षेत्ररक्षक ठेवता येतील. तर ऑफ साईडला आपण पाहू शकतायत विरल नायर अँड हितेंद्र भोईर पाते डिस्कस करत असताना ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. आजचा सलग 3रा दिवस. काल अप्पांचं आगमन झालं होतं या स्पर्धेला. 4 चांद लागले होते दुपारच्या सत्रामध्ये. सर्व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते सज्ज झाले होते या स्पर्धेच्या माध्यमातून. कुमार अमितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं यावेळेला सन्मानित केलं गेलं. नेहमीच मात्र वन मॅन शो या स्पर्धेचे शिल्पकार सातत्याने पाहायला मिळतात. अमितदादा पाटील जे आमच्या मुख्य मंचावर आहेत. आयुब शेख यावेळेला पाहिलं नाळला चेंडूला सोडून दिलं. थोडेसे स्वैर मारे यावेळेला 2 आतापर्यंत पाहायला मिळाले. विरल नायर वळत असताना तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. आयुबच्या आतापर्यंत 2 चेंडूचा एकंदरीत खेळ साकारला गेलाय. कासार वडवली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. हलक्याच्या हाताने तेवढाच बाउन्स, तेवढाच पेस आपल्याला पाहायला मिळतोय. डिरेक्ट हिट जरूर केला गेला होता. बॅकअप चांगला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या स्पर्धा ज्याने हाताळल्यात आयुब शेखची मात्र कुठेही कोणत्याही प्रकारची अनुभवाची कमी नाहीये, प्रतिभेची कमी नाहीये.
आणि त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करण्यामध्ये माहिर असा गोलंदाज प्रत्येक वेळेला प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या बोटांतील जादू काय असते हे सातत्याने दाखवतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश करून मोहम्मदच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला विसावला गेलाय. फलंदाज आसिफ शेख यावेळेला आपण पाहू शकाल बॅक टू द डगआउट. आसिफ गॉन. ऑफस्टमच्या बाहेर जेव्हा जेव्हा चेंडूला पिच केलं जातं ना त्या वेळेला मात्र आपण पाहू शकतात की चांगली गोलंदाजी ठरली जाते. आणि तेच आयुब शेख सातत्याने एकच टप्पा एकच धागा पकडून गोलंदाजी करताना ऑफस्टमच्या बाहेर जे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात ते फलंदाजाला थोडंसं मुश्किल होतं. ज्या वेळेला तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम असेल तर तुम्ही धावा या बॅटमधून तुमच्या अगणित बनवू शकतील. परंतु अशा वेळेला मात्र आपण पाहतो की ऑफस्टमच्या बाहेर येणं, तिथून पिच करणं, तिथून पिक करणं चेंडूला थोडंसं कठीणाई होते. चला फलंदाज थोडीशी जरा घाई करा. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय आयुब शेखच्या हातखंडामधून. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण आपण पाहू शकाल. 2 स्क्वेअर मारे जरूर आले परंतु तदनंतर स्वतःला सिद्ध करत असताना सातत्याने आपण पाहू शकतात फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. आणि तो क्लास सातत्याने दर्शवत असताना पाहायला मिळतोय. कन्सिस्टन्सी आणि ते सातत्य आहे आयुब शेखकडे. 16 नंबरची जर्सी परिधान करणारा गोलंदाज, उंच स्कल बांध्याचा नवीन फलंदाज विश्वनाथ जाधव, ब्रँड ऑफ धानेव. खेळाडूचा मात्र अंडरम पासूनचा प्रवास राहिला आणि तदनंतर ओरम मध्ये जो प्रवेश केला नंदकुमार पाटील याने मात्र खरोखरच खूप संधी दिल्या आणि आज खेळाडू घडले गेलेत. पंकजदादा पाटील हे सुद्धा मात्र बहुजन विकास आघाडीचे आपल्याला पाहायला मिळाले, नगरसेवक म्हणून राहिलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 4 धावा. षटक क्रमांक पहिला आहे. चेंडू फेकून झाले ते आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. विश्वनाथ जाधव एक बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते आणि 6 चेंडूवर 6 षटकार ठोठवण्याची किमया साध्य करणारा खेळाडू आपण पाहू शकाल. उजव्या हाताने आयुब शेख. बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी. एवढा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या षटकातील चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सुंदर गोलंदाजी, सेन्सिबल गोलंदाजी ज्याला म्हटली जाते त्या पद्धतीने गोलंदाजी यावेळेला केली जाते. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु उच्च विचार नेहमी सातत्याने आयुब शेखच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि त्याला सुरेख साथ मिळते ती मात्र टीमची. कारण एका खेळाडूवर अवलंबून राहणं हे कठीण असतं क्रिकेटमध्ये. आता आपण सातत्याने पाहिलं टेक्नॉलॉजी आल्यामुळे मात्र प्रत्येकाच्या खाणाखुणा या ऑब्विसली माहिती पडल्यात प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजाला. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला मात्र रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपण पाहू शकता चेंडू डिलिव्हर्ड करतो त्यावेळेला थोडासा अँगल क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळतो. उजव्या हाताच्या फलंदाजाला ओव्हर द विकेट आणि डावकुऱ्या हाताच्या फलंदाजाला राऊंड द विकेट अशा पद्धतीने मात्र कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. ही टेक्निक आहे बऱ्याच गोलंदाजांची आपण पाहू शकलात. तर पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. समोरच आदरणीय कुमार अमितदादा केदारनाथ पाटील या स्पर्धेचे शिल्पकार आणि 19चा आकडा त्यांच्या आयुष्यात लकी आकडा म्हणून ओळखला जातो. म्हणूनच 19 मार्च पासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. पहिला दिवस आपण पाहिला पत्तू पॅकर्स या संघाने गाजवला आणि जॉली बॉयज या संघाने गाजवला. कालच्या दिवसात आपण पाहिलं एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि त्याचप्रमाणे मिताली 11 शिरवली या 2 संघाने गाजवला. आणि आजचा तिसरा दिवस
इथे या ठिकाणी उपस्थित होताना आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजितजी किनी साहेब या ठिकाणी व्यासपीठावर येताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची स्पर्धा नाईटची स्पर्धा लाख मोलाची पाहायला मिळेल. 13 ते 17 एप्रिल रोजी आपण पाहणार आहोत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असेल त्या स्पर्धेचं सुद्धा. लखन पहिला चेंडू लखनचा यावेळेला आपण पाहू शकता सरळ चेंडू निघून जातोय मोहम्मदच्या हातामध्ये. धावांची गती मात्र स्थिरावली गेले. लखनची गोलंदाजी मी विक्रमगडच्या मैदानात पाहिली होती. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं होतं. विरल नायर सुद्धा पाहतायत कारण सकाळ झाली होती पूर्णपणे, परंतु चांगलं क्रिकेट काही वर्षापूर्वी पाहायला मिळालं नव्हतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन कमालीची यावेळेला पाहायला मिळते. लखन यासाठीच ओळखला जातो ज्या अनुषंगाने मात्र त्याचा अचूक टप्पा, आणि अचूक टप्पा जर असेल तर तुम्ही भल्या भल्या फलंदाजांना मात्र नचबली नाचवता क्रीजमध्ये, आणि तेच मात्र यावेळेला करत असताना ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, आणि आकृतीपेक्षा लखनची कृती खूप छान आहे. यावेळेला पाहिलं आता मात्र हितेंद्र भोईर वळतायत, पाती या नावाने ओळखले जात आहेत. यस इट इज अ वाईट, आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 7 धावा. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे प्रगतीपथावर. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी धानीवास संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्ट अगदी संत गतीने सुरुवात झाली, परंतु विश्वनाथ जाधव जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत मात्र बॅटने धावा येतील का हा प्रश्नचिन्ह उद्भवला असेल. काही गोलंदाजीचं पृथक्करण यावेळेला पाहायला मिळतं. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल, आणि सरळ चेंडू निघून जाते. मोहम्मद आणि लखन मध्ये जणू काही प्रॅक्टिस सराव सुरू आहे अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते इथे एकंदरीत 7 धावा. रणजितजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 20,000 रुपये रोख रक्कम आर्थिक साह्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि चौकाराने रणजितजी किनी साहेब यांचं स्वागत केलं जातं या क्रीडा नगरीमध्ये, आणि खास करून मुख्य मंचावर. वेलकम आरके साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी यावेळेला उपस्थित होत आहेत. धावांची गती फलकावर 11 धावा, 11 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 4. जेटीसीची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आमचे 2 कॅमेरामॅन दक्ष आहेत, एक टेक्निशियन आणि मृणाल म्हात्रे. यावेळेला आपण पाहतोय सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व. धावसंख्या 11 धावा, 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो मिस्टर लखन. चेंडू फेकून झाले ते 4, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 11. हकीमच्या बॅट मधून एक चौकार आला. यावेळेला पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस करताना आपण पाहू शकाल. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी मात्र तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा सातत्याने संधी देत असते, आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. आणि तेच मात्र चौकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध केलं की मी बीट सुद्धा करू शकतो नेक्स्ट डिलिव्हरीमध्ये. ह्या वेळेला पुन्हा एकदा मात्र चाच पडायला भाग पाडलं गेलंय, आणि सरळ चेंडू मोहम्मद गॅदर करत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पॉवर प्लेचे मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळाले, आणि 2 पॉवर प्ले मध्ये मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 5.50च्या सरासरीने अगदी मात्र यावेळेला ग्राफ मध्ये जर आपण पाहिलं तर धारावीच्या झोपड्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु येणाऱ्या 24 चेंडू मध्ये थोड्याफार कुठेतरी न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या इमारती तुम्हाला ग्राफ मध्ये दिसाव्या लागतील. त्यासाठी मात्र अपार कष्ट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावे लागतील. विश्वनाथ जाधवला स्ट्राईक एंड कडे आणलं जात नाहीये, परंतु हकीम शेखने मात्र थोडंसं सेन्सेशनल क्रिकेट खेळायला हवं होतं. तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आयुब शेख स्वतः गोलंदाजी एंड कडे येतोय, कॅप उतरवतोय, विरल नायर यांच्या हातामध्ये देतोय. अर्थातच 3रं षटक मात्र आयुब शेख यावेळेला पाहायला मिळेल. परंतु लखनचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय लखन, मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 5.50ची सरासरी आतापर्यंत यावेळेला मेंटेन केली जाते. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मी तर म्हणेन ही सरासरी योग्य नाहीये, कारण इथून जर सरासरी मात्र वाढवायची असेल तर प्रति षटकामागे 11 ते 12 धावा येणं खूप गरजेची गोष्ट राहील. फायटिंग टोटल कडे वाटचाल करायची असेल तर इथे एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सिंगल डबलला कन्वर्ट कराव्या लागतील, परंतु खेळणं हे मात्र बॅटरच्या हातामध्ये आहे.
यावेळेला आयुब शेख आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं होतं, फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकात 5 धावा खर्च केल्या लखनने. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, सफल ठरतोय परंतु प्रॉपरली टायमिंग नव्हतं. चेंडू निघून जाईल खूप वेगाने. 4 धावा येत आहेत, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 15 रन्स 15 धावा. हे रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र सुद्धा आहे मात्र विश्वनाथ जाधवकडे, आणि खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली या खेळाडूने. जाधवपाडा या गावातून बिलॉंग करताना गावदेवी धानीव, मात्र धानीव मध्ये जाधवपाडा आपण पाहू शकतात आणि तिथून बिलॉंग करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. यांचे पिताश्री सुद्धा क्रिकेट दर्दी आहेत रोहिदास जाधव, आणि नेहमीच विश्वनाथला मात्र प्रोत्साहित करत असतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 रन्स 15 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आयुबच्या रिव्हर्स स्वीप ओपन केलं गेलं होतं आणि सरळ चेंडू थर्ड मॅनला यावेळेला चौकार येतोय. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन ऑफ स्टोनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय. पाक कूल माइंडने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. कोणतंही मात्र दडपण घेत नाहीये की समोरचा फलंदाज बेस्ट आहे तर मी सुद्धा बेस्ट आहे, परंतु त्याला बीट करणं हे माझं कर्तव्य असेल. क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतो ओपन संघातून एकमेकांच्या संघामध्ये खेळलेले आहेत आणि मैत्रीपूर्ण संबंध असताना खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला, यावेळेला चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांना, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 19. या धावसंख्येवर 19 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत, कारण हे दोन्ही खेळाडू विनर संघातून भरपूर काळ मात्र खेळले गेले. 4 ते 5 वर्ष मात्र सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळले विनर मध्ये, म्हणून एकमेकांच्या खाणाखुणा सातत्याने माहिती आहेत. विश्वनाथ जाधव एका साईडला, आयुब शेख एका साईडला पाहायला मिळतात. धावांची गती फलकावर 19 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा, 19 रन्स. चेंडू फेकून झालेत आयुब शेखचे 3. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओ कडून एंड कडून आपण पाहू शकतायत. यावेळेला जागा बनवली, रूम दिला, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला भेदून निघून जातोय. हा तिसरा चौकार या षटकातला पाहायला मिळतोय. आयुब शेख वर मात्र यावेळेला हल्ला केला जातोय असं म्हणायला हरकत नाहीये. चौकार येतो आणि या चौकाराने गावदेवी धानीव संघ सुस्थितीमध्ये 23 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. एक्झॅक्टली मात्र तुमचा फुटवर्क अप्रतिम असेल तर धावा या तुमच्या बॅटमधून अगणित, कारण 3 गोष्टी आहेत विश्वनाथ जाधवकडे. पहिली गोष्ट युजर्स फुटवर्क, पायांची हालचाल. दुसरी गोष्ट चेंडूवरची अगदी योग्य नजर. आणि तिसरी गोष्ट टेम्परामेंट विथ टायमिंग, टायमिंग विथ टेक्निक अँड टेक्निक विथ टॅलेंट. या गोष्टींचा अवलंब केला गेलाय. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळला जातोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. तिथपर्यंत क्षेत्ररक्षक कलेक्ट करतो चेंडूला. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या 2 षटकांमध्ये 11 धावा आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 धावा या ठिकाणी खर्च केला गेला त्या आयुब शेखच्या गोलंदाजीवर. धावांची गती फलकावर 25, लॉस ऑफ 1 विकेट. आसिफ शेख लवकरात लवकर बाद झाला आणि उजव्या हाताने आयुब शेख आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 16 नंबरची जर्सी परिधान करणारा यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मिस टायमिंग झाला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकेपर्यंत मात्र एकच धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. गावदेवी धानीव या संघाची स्थिती, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तत्पूर्वी आपले जे दाते आहेत, दातृत्व ज्यांनी मात्र या स्पर्धेला सहकार्य केलेत, आदरणीय कमळाकर जाधव साहेब, माजी सरपंच देवदळ यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 30,000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं खूप खूप अमितदादा पाटील यांच्या वतीने धन्यवाद. देवेंद्र वासुदेव पाटील राजावळी बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते 21,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलेला आहे. कुमार अमितदादा पाटील यांच्या वतीने धन्यवाद. रोहन कुंजविहारी पाटील, सर्व ट्रॉफी ज्यांनी मात्र या ठिकाणी दिलेल्या आहेत, स्पॉन्सरशिप केलेत, त्यांचं सुद्धा कुमार अमितदादा पाटील यांच्या वतीने धन्यवाद. मोहनजी रवींद्र पाटील, द ग्रेट मराठा संस्थापक, एक सुंदर सामाजिक कार्यकर्ते,
त्यांच्याकडून 21,000 रुपये मोलाचं सहकार्य आलंय. कुमार अमितदादा पाटील यांच्या वतीने धन्यवाद. सामनावीर ट्रॉफी ज्या दिलेल्या आहेत त्या प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर श्यामलाल प्रजापती, SLP संकेश पाटील यांच्याकडून मात्र या सामनावीरच्या ट्रॉफीज आलेल्या आहेत. कुमार अमितदादा, केदारनाथ पाटील यांच्या वतीने धन्यवाद. राजन वामन पाटील यांनी पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे त्यांचं सुद्धा कुमार अमितदादा, केदारनाथ पाटील यांच्या वतीने धन्यवाद. रणजित प्रकाश किनी अर्थातच जे आज मुख्य मंचावर पुन्हा एकदा उपस्थित झालेले आहेत, आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि ज्यांची स्पर्धा येते 13 एप्रिल ते 17 एप्रिल लाख मोलाची नाईटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असेल त्यांच्याकडून 20,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. कुमार अमितदादा, केदारनाथ पाटील यांच्या वतीने लाख लाख धन्यवाद. आविष्कार दत्तात्रय पाटील यांच्याकडून आपण पाहू शकता 5,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आलेलं आहे. तर कुमार अमितदादा, केदारनाथ पाटील साहेब यांच्याकडून धन्यवाद. या सर्व दातृत्वांचा आम्ही मनाच्या अंतकरणापासून, हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावर 26 धावा. येणारे 3 षटक अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. या 3 षटकांमध्ये काय विश्वनाथ जाधव कशा पद्धतीने खेळी करेल याकडे लक्ष असेल. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले आणि म्हणूनच कतार शारजाच्या स्टेडियमवर जाऊन मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा हाच खेळाडू मात्र विश्वनाथ जाधव एका साईडला आपण पाहू शकाल. किरण गोलंदाजी मार्कवर येतोय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी राऊंड द विकेटचा मारा करताना आपण पाहू शकाल विश्वनाथ जाधव साठी. मुनीशला आपण पाहतो 10 नंबरची जर्सी परिधान करणारा शॉर्ट फाईन लेगला. आकाशला आपण पाहतो 17 नंबरची जर्सी परिधान करणारा शॉर्ट थर्ड मॅनला. त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ घेतला जातो, लॉंग ऑफ डीप मध्ये आहे. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न किरणला मात्र या वेळेला सूर्याची प्रखर किरण आली आणि त्या कारणास्तव मात्र कॉटन बॉलची संधी दौडून आली होती. यावेळेला थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल. एक धाव येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 27चा आकडा सुद्धा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये मायने राखतो, कारण 27 नोव्हेंबर 2015 मध्ये पहिला गुलाबी चेंडू यूज केला गेला आणि 2 कर्णधार यांना मान सन्मान मिळाला. एका साईडला ब्रँडन मॅक्युलम न्यूझीलंड संघाचा कॅप्टन, ज्याने कन्झिक्युटिव्ह 100 टेस्ट खेळण्याचा विक्रम ज्याच्या नावावर पाहायला मिळाला आणि त्याच्या अगेन्स्ट होतं स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन. आणि पिंक चेंडू मात्र ऑकलंडच्या मैदानात 27 नोव्हेंबर 2015 ला फेकला गेला होता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. हकीम शेख पूर्णपणे चाच पडतोय. अजून मोठी फळी आहे, परंतु विश्वनाथ जाधव या ठिकाणी काहीतरी कानमंत्र देताना आपल्या पार्टनरला की हकीम थोडंसं तू मात्र यावेळेला सावध पवित्रा घेतोय, परंतु धावा येणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ ठाणे जिल्ह्यातला प्रतिभावंत संघ म्हणून ओळखला जातो. त्या संघाला जर आपण टोटल ठेवायची असेल तर एक फायटिंग टोटल ठेवावे लागेल. यावेळेला हकीम शेखने मात्र चेंडूला यावेळेला फेकून दिलंय. जबरदस्त डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून 6 धावन करता. गुड शॉट, टेक्निकली साऊंड सिस्टम, 6 धावा. सुंदर फटका यावेळेला पाहायला मिळाला हकीम शेखच्या बॅटमधून. कणखर फटका होता. विश्वनाथ जाधवने काहीतरी गायडन्स दिलं आणि यावेळेला त्याचा परिपूर्ण फायदा मिळाला. आता मात्र मोहम्मद काहीतरी किरणला गायडन्स देत असताना की हकीम शेखचं तुम्ही फुटवर्क पाहिलंय का, कारण या अगोदर 2 षटकं लखन जाधवने जशी गोलंदाजी केली तशी तुला मात्र अचूक टप्प्यावर भेदक मारा करावा लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या विशाल भोईर आम्हाला दर्शवत आहेत 33 धावा. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. गावदेवी धान्यू संघ सुस्थितीमध्ये ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. मिस टायमिंग झालाय. मोनिशला बीट करून चेंडू मात्र आकाशच्या हातामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34. गावदेवी धान्यू या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. किरणच्या हातखंडामधून षटक क्रमांक 4. मात्र 2 स्पेल हाताळले ते आयुब शेखने, ज्यामध्ये 21 धावा आणि 1 गडी बाद अशा प्रकारचं 10.50चा इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात. विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा किरण साठी सज्ज होईल.
ऑफ साईडला जागा बनवून खेळला गेला, ऑन दी एफ ऑन द राईज खेळला गेला, एक धाव वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, हा ना करता करता तेवढ्याच चपळाईने 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा 36 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. चौथं षटक प्रगतीपथावर. यानंतर होणारा सामना आनंद 11 वर्तकनगर आणि रॉयल स्टनर मीरा रोड. पहिला हाफ क्लिअर करायचा आहे. ज्या पद्धतीने ब्रह्मदेव बॉयज गुडदेव हा संघ मात्र खेळला होता या अगोदर आणि जो संघ विजय होईल तो पहिला हाफ क्लिअर करणार आहोत आपण. सागर भोईरी माहिती देत असताना ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला टॅप केला गेला होता. एकदा वर्जित केली जाते, धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 37 धावा 37 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 37 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजून 2 षटकं येणं बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये आपण पाहू शकणार आहोत काय रणनीती असेल, स्ट्रॅटेजी काय असेल, आपण पाहण्यासारखं असेल. 5वं षटक कोणाच्या हातामध्ये सुपूर्त केलं जाईल. लखनला मात्र या ठिकाणी कॉल जरूर केलाय. सुशांत मुकादम एका साईडला आपण पाहतोय ॲज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करत असताना 07 नंबरची जर्सी परिधान करणारा खेळाडू एका साईडला आयुब शेख आपण पाहू शकतायत. एकाच मैदानात 2 बाईक मिळवण्याचा पराक्रम करणारा आयुब शेख पाहायला मिळाला. एका साईडला अमितजी तरे यांची स्पर्धा पाहायला मिळाली, त्यांनी सुद्धा 1 मॅन शो केली आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र ART आपण पाहू शकला 7374 या चषकामध्ये खूप चांगल्या प्रकारचं मात्र आयुब शेखने चांगल्या प्रकारची प्रगती करत असताना मॅन ऑफ द सिरीज बाईक पटकावली. एका साईडला मात्र विश्वनाथ जाधव या खेळाडूच्या नावावर सुद्धा एक बाईक आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट आणि बंधूला घेऊन खेळतोय विजय जाधव, ज्याचे बंधू आहेत प्लेइंग 11 मध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 37 धावा 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होतात. पुन्हा एकदा गोलंदाज लखन एक कासार वडवली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी किरण कोणतीही चुकी करणार नाहीये. सरळ चेंडू मात्र किरणच्या हातामध्ये विसावला गेला. फलंदाज यावेळेला बॅक टू द डगआउट विश्वनाथ जाधव गॉन. ही ताकद आहे लखन जाधवची. जरी समोरचा मात्र फलंदाज कोणताही असो, परंतु माझी चांगली गोलंदाजी करणं हे माझं कर्तव्य आहे. मी 100% देईन. हे याकडे लक्ष देत असताना लखन सुशांत मुकादम काहीतरी कानमंत्र देत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून आपण रोल अदा करताना पाहू शकतात. जय विश्वकर्मा 2015चं वर्ष पहिला डेब्यू केला तो मात्र धानू संघामध्ये भिणारच्या मैदानात खासदार चषक आणि बहुजन विकास आघाडीची ती मॅच आणि 2015 मध्ये पहिला धान्यूमध्ये पदार्पण केल्यानंतर मॅन ऑफ द मॅच ज्याला मिळाली होती. भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आहे. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 37 धावा 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होतात. 2015 मध्ये 26 जानेवारीच्या निमित्ताने ती स्पर्धा होती भिनारच्या मैदानामध्ये आणि त्या मैदानात मात्र पदार्पण केलं होतं धान्यू संघातून. हकीम शेख एका साईडला जरूर आहे नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज, परंतु जे फटके प्रॉपरली यायला हवेत ते अजूनपर्यंत हकीमने दाखवलेले नाही आहेत, परंतु वेळ अजून गेलेली नाहीये. लखनने पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त केली. आपल्या गोलंदाजी मार्कवर दुसरा स्पेल घेऊन येतोय. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकात. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला सुरेख पद्धतीने जय विश्वकर्मा यावेळेला एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. फेकी येते आयुबकडून, तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते. गावदेवी धानिव या संघाची 38 धावा 38 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 38 धावा या फलकावर पाहायला मिळतात. खूप चांगलं आयोजन, नियोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय कुमार अमित केदारनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार चषक 2022चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. 23 तारखेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण अनुभवणार आहोत आणि पाहणार आहोत. ऑलरेडी 4 संघ पुढे आले टॉप 8 मध्ये. ऑफ साईडला फटका चांगला आहे, अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ग्लोरियस चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 42 या धावसंख्येवर 42 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 3 लखनच्या हातखंडामधून.
5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. अजून सुद्धा 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. या 9 चेंडूमध्ये मॅक्झिमम माइंडमध्ये टोटल चालली असेल की 20 ते 25 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. आणि दोन्ही संघ बलाढ्य असल्यामुळे मात्र सामना रफ अँड टफ होईल यात काही तीळ मात्र शंका नाहीये. लखन पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रसादच्या हातामध्ये मात्र यावेळेला झेल विसावला गेलाय. एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन म्हणून प्रसाद कडे पाहिलं जातं आणि मॅन इन फॉर्म यंदाच्या वर्षामध्ये सातत्याने पाहायला मिळतो. त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू मात्र यावेळेला निघून गेला होता आणि सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपत असताना हकीम शेख बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. मंगेश यादव नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन. एका साईडला जय विश्वकर्मा तर लखन एका साईडला आपण पाहू शकतात. कासार वडवली एक्सप्रेस भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि अनुभवाचा खजिना असलेला कासार वडवली हा संघ सातत्याने पाहायला मिळतोय. रन तर रखरखत होऊन तरीही क्रिकेटवरची जिद्द चिकाटी कसब कला कौशल्य दाखवत असताना खेळाडू पाहायला मिळतात. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय मोहम्मदच्या हातामध्ये आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 42. या धावसंख्येवर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर चौकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुनश्च एकदा मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं. मी एक चांगला गोलंदाज आहे, नेहमीच मी बीट करू शकतो फलंदाजांना, हा त्याचा विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या कुशल नेतृत्वावर गोलंदाजी. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. ऑन साईडला चेंडू निघून जाईल. आयुबच्या हातामध्ये कोणती चूक करणार नाहीयेत आणि जय विश्वकर्माच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट लखनला मिळते ही मात्र दुसरी सफलता या षटकामध्ये. तिसरी सफलता आपण पाहू शकाल आणि एकंदरीत 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 42. या धावसंख्येवर शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. अवघ्या 6 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. विजयी संघाला लगेच नेक्स्ट मॅच खेळावा लागेल. ते ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघासमोर आपण पाहू शकणार आहोत. खूप सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. आजचा सलग तिसरा दिवस JTC लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत स्मार्ट टीव्ही स्मार्ट फोनवर या घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा अमितदादा पाटील यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद असेल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी साहिल गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. दत्ताई स्पोर्ट जुचंद्रचे हे मैदान नेहमीच दत्ताई स्पोर्ट जुचंद्र यंदाच्या वर्षात RK एंटरप्राइजेसच्या नावाने खूप मोठमोठ्या स्पर्धा खेळले गेलेत आणि हा रणजितजी किनी यांचा विश्वास आहे त्या संघावर. सातत्याने आपण पाहू शकाल कैवल्य पाटील बंधू असतील, निखिल पाटील सारखा खेळाडू असेल, दीपेश पाटील, जितेश पाटील, कुणाल पाटील, ही जी सर्व जी आपण पाहतोय क्रिकेटमधील मांदियाळी सातत्याने हितेंद्र भोईर पाती असेल, देवेश पाटील सारखा खेळाडू आपण सातत्याने आपण पाहू शकतात. तर आणि सागर भोईर नेहमीच टीम मॅनेजमेंटमध्ये पाहायला मिळतात. कालपासून कल्पेश म्हात्रे खूप पाण्याची व्यवस्था करत असताना विशेष सहकार्य आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हे क्रिकेटवरचं जीव की प्राण सातत्याने आपण पाहू शकतात. शेवटचं षटक गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन. यावेळेला टप्पा पड्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. 5 चेंडू अवघे शेष राहिले गेलेत आणि धावसंख्या स्थगित राहिले. आतापर्यंत 42च्या घरामध्ये 42 रन्स. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. विजय जाधव तर विश्वनाथ जाधवचे बंधू मात्र या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. या खेळाडूकडे सुद्धा स्ट्रोक आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु फसेल या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये त्या ठिकाणी. मिस्टर किरण फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. विकेट नंबर जर आपण पाहिलं तर 5 आतापर्यंत 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि धावसंख्या स्थगित राहिले 42. साईला मात्र यावेळेला सफलता मिळाली.
धावांची गती फलकावर 42. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 5 गडी बाद झालेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2. करेश नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंड कडे. यावेळेला मात्र मंगेश यादवच्या बॅट मधून उत्तुंग षटकार यावेळेला पाहायला मिळतोय. सुपर टायमिंग, टक्कन आवाज आला. अर्थातच टेक्निकली साऊंड सिस्टम. मंगेश यादवच्या बॅट मधून गोड आवाजात गोड षटकार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार यावेळेला पाहायला मिळतोय. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि ते मंगेश यादवने यावेळेला षटकाराने दाखवलं. पुन्हा एकदा ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका आहे. निघून जाईल तर फेकी येईपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळाले तर मोहम्मद मात्र या वेळेला चेंडूला कलेक्ट करत नाहीयेत. फेकी स्वाईर झाली आणि 2 धावा येत असताना 50 धावा मात्र गावदेवी धानिवी या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय आणि 50 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. मंगेश यादव पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं टॉप एज मोहम्मदच्या हातामध्ये कोणती चुकी करणार नाही आणि अप्रतिम सुरेख पद्धतीने झेल टिपला गेला. फलंदाज 6वा हादरा यावेळेला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 50 गावदेवी धानिवी या संघाची. ट्वेल्थ मॅन असेल गावदेवी धानिवचा तर पाठवा. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. 50 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना या चेंडूवर आव्हान किती धावांचं असेल या चेंडूवर निर्भर असेल. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल वेगवान मारा करण्यासाठी सज्ज होतोय. करेशला यावेळेला करेश थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. करेश तिथपर्यंत पोहोचेल का हा ना करता करता 2 धावा तर आल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला आपण पाहू शकता 3च धावा मिळतील. 4थ्या धावेसाठी प्रयत्न असताना मात्र यावेळेला शॉर्ट लेगला 3 धावा पूर्ण पळून काढल्या जात आहेत आणि तिहेरीच्या माध्यमातून 53 धावा विजयासाठी 54 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलंय. ते 6 षटकांमध्ये कासार वडवली या बलाढ्य संघाला. आपण पाहू शकाल नाण्याचे एक बाजू पडताळले परंतु नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट असेल. पाहिजे 36 चेंडूमध्ये 54 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतायत याकडे लक्ष असेल. तत्पूर्वी घेऊया एक आपण छोटीशी विश्रांती.
तर दोन ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी जात असताना पाहायला मिळतात. एका साईडला आपण पाहू शकाल आयुब शेख आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर मोनिश. दोन उजव्या हाताचे प्रतिभावंत बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. 16 आणि 10 नंबरची जर्सी परिधान करणारे कासार वडवली संघाकडून 54 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल जर या धावा अचीव करायच्या असतील तर. कारण म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. त्याच पद्धतीने खेळपट्टीवर तुम्हाला शांत डोक्याने खेळावं लागतं. आणि विश्वनाथ जाधव सारखा एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय, अनेक विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर आहेत, तर अयुब शेखच्या नावावर बरेच अर्धशतक आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. आणि तोच खेळाडू क्लास दाखवेल का आपल्या फलंदाजीतून. गोलंदाजीत तर 21 धावा आणि 1 गडी बाद केला होता. स्टार्ट मात्र गोलंदाजीची खूप चांगली झाली होती, परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने खेळ साकारला जाईल याकडे लक्ष असेल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय विश्वनाथ जाधव, अर्थातच विशू या नावाने ओळखला जातोय. तर एका साईडला आयुब शेख सारखा एक प्रतिभावंत बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. पहिला चेंडू ऑन साईडला जरूर खेळलाय मंगेश यादवच्या हातामध्ये, म्हणून मी म्हटलं होतं की या वेळेला मात्र क्लास दाखवेल का आपल्या फलंदाजीतून. मात्र फसतोय त्या ठिकाणी. खेळायचं होतं वी फॅक्टर मध्ये, परंतु चेंडू निघून जातोय वाईडिश लॉंग ऑनला आणि मंगेश कोणतीही चुकी करत नाहीये. आणि पहिलाच धक्का या वेळेला एक बिग विकेट. आयुब शेख बॅक टू द डगआउट. आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही फलंदाज गोलंदाज एकमेकांना भरपूर काळ मात्र ओळखतायत आणि ते कारणास्तव मात्र डावपेच माहिती आहेत विश्वनाथ जाधवला. नवीन फलंदाज मिस्टर आकाश आपण पाहू शकाल 54 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर पहिली सफलता प्राप्त करत असताना पाहायला मिळतोय. मिस टायमिंग झाला होता आणि आयुब शेख मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना निराश, हताश, हतबल मनाने. मोठी फळी आहे नो डाऊट, परंतु आज खरी गरज मात्र प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी जेव्हा जेव्हा घेतले तेव्हा तेव्हा टीम वर्क खूप तुमचं चांगलं होतं हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण जबाबदारीचं ओझं जेव्हा येतं ना, त्यावेळेला जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रत्येक खेळाडू तत्पर असतो. क्रिकेटच्या या इतिहासामध्ये आपण सातत्याने जाणलंय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज, यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. आकाशच्या बॅटमधून एकदा येतोय. आसिफ शेख त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. बॅकअपसाठी रुपेश जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तत्पूर्वी 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 1. या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. विशाल भोईर आम्हाला दर्शवतात की 2 चेंडूचा केस झालाय. 1 बाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कासार वडवली या संघाची. मोनिश यावेळेला मोनिशच्या बॅट मधून काय आक्रमकतेचा सितारा, जबरदस्त प्रहार, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता आमदार चषकामध्ये मोनिशच्या बॅट मधून दमदार षटकार. 6 धावा. आक्रमकता काय असते हे मोनिशने मात्र यावेळेला दाखवलं. चेंडू छान होता, ऑफस्टूमच्या बाहेर पिच केला होता, परंतु बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. बॅटचं एलिव्हेशन लाजवाब आपण पाहू शकलात. आणि षटकार येत असताना आपण पाहू शकतायत अमितदादा पाटील मुख्य मंचावर पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत. तसेच रणजितजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि षटकार आणि स्वागत मात्र मुख्य मंचावर आपण पाहू शकाल. यावेळेला मोनिशच्या बॅटमधून लगातार बॅक टू बॅक हवेच्या जोतावर चेंडू सीमारेषा पलीकडे मोनिश ब्रँडचा ब्रँडेड षटकार. अफलातून लगातार 2 चेंडूवर 2 खणखणीत षटकार येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13 रन्स 13 धावा. जरी आयुब शेख बाद झाला तरी सुद्धा माझ्यावर जी जिम्मेदारी आहे ती मात्र मी पूर्ण करेन. हा विश्वास, हा सेल्फ कॉन्फिडन्स यावेळेला पाहायला मिळतोय. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. बाउन्स, पेस, वेग खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळाला. टप्पापर्यंत सरळ चेंडू जय विश्वकर्माच्या हातामध्ये निघून जातोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 रन्स 13 धावा.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. मंगेश यादव पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव येईल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या षटकांच्या अखेरीस 14 धावा. 2 षटकार महत्वपूर्ण पाहायला मिळाले पॉवर प्ले मध्ये मोनिशच्या बॅट मधून आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 14 धावा आणि मोनिश जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर 4 चेंडूंमध्ये. खूप चांगलं कंपॅरिझन करताना जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा होत्या आयुब शेखने खर्च केल्या होत्या, परंतु इथे 9 धावेने पुढे जात असताना 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु इथे जर आपण पाहिलं तर 8 धावेने पुढे चाललाय. तो आपण पाहू शकाल कासार वडवली हा संघ 54 धावांचा पाठलाग करताना यावेळेला पहिल्या षटकामध्ये मजबूत स्थितीमध्ये 14 धावा एक गडी बाद झाल्यानंतर सुद्धा ही चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळते. जय विश्वकर्मा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज एक एक्सपिरियन्स गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, टप्पा अचूक पद्धतीने ठेवण्यामध्ये माहिर. जय विश्वकर्माला पाहिल्यानंतर मात्र रबर चेंडूची आठवण येते. जे आर्यनचं मैदान होतं आणि काय अप्रतिम समोरचं पालघर तालुक्यातील संघ होतंय आणि ओपनच्या संघामधून 6 चेंडू 6 धावांची गरज असताना भर पावसामध्ये मात्र 6 धावा करून दिल्या नव्हत्या. तोच हा गोलंदाज जय विश्वकर्मा. अनेक खेळी आहेत. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विकेट टेकर गोलंदाज कोणतीही चुकी करत नाही आहे क्षेत्ररक्षक आणि मोनिश ज्या खेळाडूच्या ज्या फलंदाजाच्या बॅट मधून धावा खोऱ्याने वाहिल्या होत्या त्याच फलंदाजाला या ठिकाणी आपण पाहिलं तर चॅलेंज होतं आणि जय विश्वकर्मा एक विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल दर्शवलं आणि पहिल्या चेंडूवर यावेळेला मात्र सफलता प्राप्त करत असताना बॅक टू द डगआउट विकेट नंबर 2. 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला कासर वडवली संघाचे. दीपेश पाटील या वेळेला दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित होत असताना दीपेशचं मी नेहमीच नाव घेत असतो. जितेश पाटील आणि दीपेश ही गुड रनिंग बिटवीन द विकेट, सातत्याने रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर आहेत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. तर बॅटर ऍट नंबर 4 वर येत असताना मिस्टर करण आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे 14. 40 धावांचं लक्ष्य अजून सुद्धा समोर आहे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल गावदेवी धानिव आणि एका साईडला कासार वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम हलक्याशा हाताने फक्त चेंडूला टॅप केला जातोय. जे विश्वकर्मा पुढे सरसावत आहेत. बॅकअप चांगला मिळतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी एकच धाव आज कलवा नीरज कुमार यांची अनुपस्थिती जरूर पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये आतापर्यंत तरी काही तफावत आलेली नाहीये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 15 धावा. 15 रन्स. चेंडू फेकून झाले ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा. जे विश्वकर्मा एका साईडला आपण पाहू शकतात आणि करण आणि एका साईडला आकाश अशी जोडी धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. अतिशय पिवळमय असं वातावरण पाहायला मिळतं. जवळजवळ 4 ते 5 स्टँड, जवळजवळ 6 स्टँड आपल्याला पाहायला मिळतात या मैदानाच्या सभोवताली. खूप चांगलं मुख्य मंच जर आपण पाहिलं तर भव्य दिव्य शामियाना मात्र यावेळेला उभारले गेलेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आदरणीय महेंद्रजी पाटील आणि केदारनाथ पाटील साहेब या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. जितू पाटील मास्टर क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचं खेळतायत, ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 15 धावा. 3 चेंडूचा केस झालाय. डॉट चेंडू आला. ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे जय विश्वकर्मा या गोलंदाजाची. करण लेफ्ट हँड बॅट्समन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला सुरेख पद्धतीने शफल होऊन खेळला गेला. इंटू द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू या वेळेला निघून जाईल. खूप जलद गतीने चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 4 धावा आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 19 धावा. चेंडू फेकून झाले तर एकंदरीत 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे जय विश्वकर्माचं. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा. काय फटका होता करणचा. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. तिथून बॅटचं एलिव्हेशन सुपर जवाब पाहायला मिळालं आणि तिथून फ्लिकचा मनगड्याचा उपयोग केला आणि मनगड्याच्या साहाय्याने इंटू द गॅप मध्ये डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध चौकार.
यावेळेला खेळण्याचा प्रयत्न आहे क्रॉस. क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आडवा पट्टा हा तुम्हाला क्रिकेटच्या जीवनामध्ये नेहमीच धोकादायक ठरलाय आणि त्याचं पुन्हा एकदा ज्वलंत उदाहरण यावेळेला जय विश्वकर्माने दाखवलं की आडवा पट्टा तुम्हाला किती घातक ठरू शकतो आणि ते करण मात्र यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट गॉन. धावांची गती फलकावर 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. जय विश्वकर्मा यावेळेला नवीन फलंदाज प्रसाद तांडेल. अप्रतिम एक मॅग्निफिसंट हार्ड हिटर बॅट्समन बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक मैदान आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर अनेक भल्या भल्या गोलंदाजांची पिसे काढणारा हा फलंदाज आहे. परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही तर मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय. आसिफ शेख त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतात. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांमध्ये 19 धावा, 3 गडी बाद. आकाश 2 चेंडूमध्ये 2 धावांचं आतापर्यंत योगदान देतोय. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. 54 धावांचं पाठलाग करताना अजून सुद्धा 35 धावा येणं गरजेची गोष्ट असेल. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 35 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला जाईल. स्वतः विश्वनाथ जाधव मात्र मंद मंद पावलाने हे पट्टीच्या दिशेने येत आहेत. अर्थातच यावेळेला गॉगल काढून पंचांकडे देतील. अर्थातच गोलंदाजी मार्कवर समोरच केदारनाथ पाटील साहेब पाहायला मिळतात. क्रिकेटच्या हौसी खूप आपण पाहू शकाल. जुचंद्रमध्ये कुठेही स्पर्धा असो 2 ते 3 दिवस सातत्याने त्या स्पर्धेचा आनंद घेणारच. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे म्हणून 3 पुत्रांना घडविण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची ज्या आज आपण पाहू शकतात अमित दादा पाटील असतील वन मॅन शो ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. कधी नाईटची स्पर्धा आपण पाहिली असेल या अगोदर गेल्या वर्षामध्ये आणि तदनंतर ही डेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. काहीतरी नाविन्य करण्याची धमक असणारं एक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती फलकावर 19, 19 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 24 चेंडू 35 धावा. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. 24 चेंडू 35 धावा. टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं की एवढं पुढे जाईल टेनिस क्रिकेट विश्व. परंतु या 120 ग्रॅमच्या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलं आणि प्रत्येकाच्या नसानसामध्ये रक्तामध्ये फक्त भिनलेलं आहे ते क्रिकेट आपण पाहतो. कारण हे क्रिकेटचं वेडच वेगळं आहे. एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की त्या नशेमध्ये बधीर होतात प्रत्येक खेळाडू. ऑन साईडला जबरदस्त प्रहार केला जातोय. ही ताकद आकाशच्या बॅटमधून घुटना टेक सिक्सर देख वॉड शॉट डीप मिड विकेटला भेदून आमदार चषकामध्ये आकाशच्या बॅटमधून दमदार षटकार 6 धावा. धावसंख्या तब्बल 25. या चेंडूवर जास्तीत जास्त ताकद लावली नाही. पॉवर जनरेट केली होती जरूर परंतु इथे टायमिंग प्रॉपरली पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला आणि तेवढ्याच वेगाने जेवढा मात्र वेग यावेळेला विश्वनाथ जाधव याच्या गोलंदाजीचा होता तेवढ्याच वेगाने बॅट फिरवली. फक्त टायमिंग साध्य केलं आणि म्हणतात ना सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता है. आणि त्यामधला आकाश आणि प्रसाद तांडेल हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25, 25 धावा. यावेळेला आकाशच्या बॅटमधून जबरदस्त कणकर हवेच्या झोतावर 6 धावा. काय आक्रमकता दाखवले. पहिल्या षटकामध्ये सुद्धा मोनिशने मात्र विश्वनाथ जाधववर चढवलेले 2 हल्ले आपल्याला पाहायला मिळाले आणि या षटकामध्ये सुद्धा आकाश यावेळेला मी माझा नॅचरल खेळ करेन निडर मनाने. मात्र विश्वनाथ जाधव नो डाऊट एक चांगला गोलंदाज आहे परंतु इथे मला आज खरी गरज आहे ती संघाला यावेळेला संकटात सापडलेल्या संघाला वर काढण्याची. 31 धावा 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर.
या वेळेला मात्र बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 लगातार षटकार 3 इन रो. आकाश जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिसंट बॅटिंग सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकता धावसंख्या 37 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. जेव्हा एक ट्रम्प कार्ड गोलंदाजाला अशा प्रकारचे हल्ले येत आहेत तर त्यावेळेला मात्र जरूर कुठेतरी थोडंसं कमकुवत यावेळेला गोलंदाजी होते असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु आकाश प्रॉपरली हे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. असं नाहीये की वेडे वाकडे स्ट्रोक खेळले गेलेत. प्रॉपरली जे मात्र टायमिंग आहे ते मात्र यावेळेला कनेक्ट करत असताना युजर्स फुटवर्क अप्रतिम. आणि खास करून जर आपण पाहिलं चेंडू रिलीज झाल्यानंतर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येणं हे मात्र आकाशने यावेळेला दाखवून दिलं गेलंय. सुपर आउटस्टँडिंग. यावेळेला पहिला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता जरूर टॅप केला जातोय. याला म्हणतात सेन्सेशनल क्रिकेट. आकाशच्या बॅटमधून एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 38 धावा. आता मात्र 16 धावांचं एकंदरीत लक्ष हे समोर असेल. येणारे चेंडू अजूनपर्यंत पाहायला मिळतील. 20 चेंडू असतील आणि 20 चेंडू मध्ये 16 धावा. काय 3 षटकार पाहायला मिळाले. आक्रमकता दाखवली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने विश्वनाथ जाधव. यावेळेला प्रसाद तांडेल या चेंडूला मात्र खेळतोय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र शॉट मिड ऑफ घेतला गेलाय आणि तत्पूर्वी एक धाव येईल आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39 धावा. म्हणतात ना न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. ते प्रयत्न केलेत ते आकाशच्या बॅटमधून आणि त्याला प्रयत्नांना यश आलं. परंतु मंगेश यादवचा हा उत्कृष्ट झेल यावेळेला फलंदाज आकाशच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर असतील तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहू शकाल अजून सुद्धा 15 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण. आकाश अप्रतिम काय सुपर बॅटिंग केली. यावेळेला आपण पाहू शकलात 20-21 धावांची एक झंझावती आणि जिगरबाज खेळ करत असताना यावेळेला आपण पाहू शकतात आकाश बॅक टू द डगआउट. 18 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. नवीन फलंदाज मिस्टर आरिफ. यावेळेला आपण पाहू शकतायत 18 चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण. कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जातं. विश्वनाथ जाधवचे बंधू मात्र विजय जाधव यांना मात्र गोलंदाजी मार्कवर आणलं जातंय की काय. जे विश्वकर्मा मात्र यावेळेला आपण पाहू शकाल खांद्यावर हात ठेवून दिलासा देत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूला जेव्हा एक्सपिरियन्स खेळाडूंकडून अशा प्रकारचा मात्र आदर केला जातो त्यावेळेला त्या खेळाडूचे होप्स वाढतात. म्हणून क्रिकेटच्या मैदानात मान सन्मान जर मिळवायचा असेल जेव्हा क्रिकेटला तुम्ही अलविदा करता त्यावेळेला तुमचं डिसिप्लिन क्रिकेट पाहिलं जातं. म्हणून म्हणतात ना आयुष्यात वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि आयुष्यात चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंनो जाण्यासाठीच आलेले असतात. कधी कधी क्रिकेटच्या इतिहासामध्ये बॅड पॅच येतात म्हणून खचून जायचं नाही आणि चांगले जर आले दिवस तुमची बॅट बोलायला लागली तर कधी घमेंड करू नका. मात्र हेच क्रिकेटमध्ये आपण सातत्याने आपण शिकवत असतो. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव तर निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर प्रसादच्या बॅटमधून एक धाव येत असताना कासार बडवली संघ जाऊन पोहोचतो 40च्या घरामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयासाठी 14 धावांचं लक्ष आहे. फलंदाज आहे आरिफ लेफ्ट हँड बॅटर. विरल नायर अँड हितेंद्र भोईर पाती हे 2 पंच. विरल नायर यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्यात. अजित म्हात्रे असतील, आशुतोष वेवारे असतील, विशाल नाईक असतील, हेमंत ठाकूर असतील. ही मात्र जी पंचांची मांदियाळी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. समीर पाटकर असतील. त्यामध्ये मात्र आपण पाहू शकतात असे खूप ललित भोईर बंड्या असतील. यांना आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केलेल्या आहेत. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर. चेंडू बाहेर निघणारा यावेळेला पाहायला मिळाला. आपली कलात्मक गोलंदाजी यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर विजय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 40 धावा. चेंडू फेकून झाले ते 2. येणारे चेंडू आहेत अजून सुद्धा 16.
अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथा लाईन जय विश्वकर्माच्या हातामध्ये चेंडू यावेळेला निघून जातोय. डॉट चेंडू येत असताना 15 चेंडू असतील आणि 15 चेंडू मध्ये 14 धावा हे सामन्याचं समीकरण. आरिफ पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट थर्ड मॅन गली रिझन आपण पाहू शकाल. हकीम शेखला, रुपेश जाधवला शॉर्ट थर्ड मॅनला, आसिफ शेखला शॉर्ट फाईन लेगला पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र या वेळेला आपण पाहू शकाल थोडासा अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न करतात, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात, खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात. यावेळेला युजर्स फुटवर्क काम करत नाही. या चेंडूची नजर या वेळेला मात्र हटली जाते आणि त्याकरता मात्र या वेळेला गोलंदाजाने हबी झालाय पूर्णपणे. मात्र चेंडू आहेत आता 14 आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी 14 धावांचं लक्ष हे समोर असेल. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं धावा तुम्हाला मात्र प्लस कराव्याच लागणार आहेत. यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जातोय आसिफ शेखच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाईल आणि एकेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 41 या धावसंख्येवर 3.5 चेंडूचा खेळ झालाय. 13 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष हे फलकावर आपल्याला पाहायला मिळतं. प्रसाद एका साईडला अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंमध्ये 2 धावांचं खेळ आतापर्यंत योगदान दिलं गेलंय. मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला प्रतिभावान खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं पाहायचं विजय जाधव, विश्वनाथ जाधवचे बंधू पाहायला मिळतात. एक अष्टपैलू नेतृत्व आहे. यावेळेला प्रसादच्या बॅट मधून मी म्हटलं होतं प्रतिभावान संपन्न खेळाडू, मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. गोड आवाजात प्रसाद तांडीलच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर गोड षटकार आणि या षटकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 47, 12 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांचं लक्ष समोर आहे. तर विजयासाठी 12 चेंडू आणि 7 धावा हे सामन्याचं समीकरण. कासार वडवली संघ एका साईडला पाहायला मिळतो. आरिफ एका साईडला 4 चेंडू मध्ये 1 धाव यावेळेला योगदान देत असताना आपण पाहू शकाल. जय विश्वकर्मा आपल्या कोट्यातील दुसरा स्पेल घेऊन येत असताना पाहायला मिळतोय आणि वैयक्तिक दुसरं तर सांघिक 5वं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर पाहायला मिळेल. जय विश्वकर्मा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. लेग बाईचा इशारा विरल नायर यांच्याकडून येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 48, 6 धावांचं लक्ष आहे, परंतु अवघं म्हणून चालणार नाहीये. कारण कालचा जर सामना आपण पाहिला असेल तर अक्षरशः तोंडातला घास हिरावून घेतला गेला. आपण सातत्याने पाहिलं कालच्या दिवसामध्ये. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने निघून जाईल. प्रसादच्या बॅट मधून एक तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. चौकार येत असताना या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 52 या धावसंख्येवर विजयासाठी 2 धावांचं लक्ष पाहायला मिळतं. काल साईच्या अर्नाळा आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी हा सामना चित्त थरारक रंगला याच मैदानात आणि या खेळपट्टीने दाखवून दिलं की गोलंदाजाला सुद्धा साथ देऊ शकते ही खेळपट्टी. ऑफ साईडला जागा बनवली. क्लास टायमिंग यावेळेला ग्लोरियस शॉट आणि विजयी चौकार यावेळेला पाहायला मिळतोय. विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय कासार वडवली संघाने आणि गावदेवी धानिव संघ या ठिकाणी उपस्थित झालात. चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद अमितदादा पाटील यांच्या वतीने आणि कॉंग्रॅच्युलेशन असेल कासार वडवली टीम साठी, अभिनंदन असेल. नेक्स्ट मॅच लगेच आपण 5 षटकांचा पहिला हाफ आपण क्लिअर करणार आहोत. तर मी ओम ब्रह्मदेव गोडदेव च्या कर्णधाराला विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी लगेच या. तर हँडशेक करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. कासार वडवली संघाचे खेळाडू खूप चांगलं क्रिकेट प्रसादच्या बॅट मधून आपण पाहू शकाल. सातत्य, कन्सिस्टन्सी याला म्हणतात. आज विश्वनाथ जाधवचा गोलंदाजीवर बोलबाला राहिला नाही आणि सुरेख फटकेबाजी करत असताना अप्रतिम अफलातून कामगिरी केली.
च्या फलंदाजाने आकाश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.